बांधवांनो, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो अत्यंत चांगला असा प्रतिसाद आहे आणि त्याचमुळे समोरचे जे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळे ते माझ्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवतात आणि त्यांनी जे काही सेम नावाचा उमेदवार उभा केलेला आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत माझं जसं नाव मी टाकलंय सौ वैशालीताई सूर्यवंशी ह्याच नावाने पॉम्पलेट छापून ते मार्केटमध्ये गेलेले आहेत. याच्याही पुढे अजून जास्त प्रमाणात डमी उमेदवाराच्या बाबतीत प्रचार होणार आहे. शेवटी असंही होऊ शकतं, म्हणजे मी ऐकलं आहे म्हणूनच मी पत्रकार परिषद घेते आहे की शेवटी वैशालीताई सूर्यवंशी यांनी भावाला पाठिंबा दिला असं पत्रक निघू शकतं. तर माझी आपल्या मार्फत सर्व मतदार बांधवांना, भगिनींना, सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण या अशा कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. याबाबत मतदारांनी जागृत राहावं, सावध राहावं. काहीही अफवा आली तरी लक्ष देऊ नये ही मी आपल्या मार्फत सर्व मतदारांना विनंती करते. आमदारांनी पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर विशिष्ट समाजाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा विचार त्यांचा चाललेला आहे. उदाहरणार्थ मुस्लिम समाज जर असेल तर त्यांना हाताला शाई लावून टाकायची आणि त्यांना काहीतरी देऊन सांगायचं की तुमचं मतदान झालेलं आहे. असं होऊ शकतं. म्हणून माझी सर्व बांधवांना आपल्या मार्फत विनंती आहे की तसं कुणीही केलं तरी आपण अशा गोष्टीला भूलथापांना, अशा चुकीच्या गोष्टीला आपण सरेंडर होऊ नये किंवा चूक आपल्या हातून होऊ नये याची आपण काळजी घ्यावी. काल परवाच मी मैत्रेयाच्या बाबतीत एक व्हिडिओ पाठवला. मैत्रेयाचे ज्यांचे पैसे त्याच्यात अडकलेले आहेत, आपण पाहतोय गेल्या 10 वर्षापासून आमदारांनी शब्द दिला होता की मी मैत्रेय धारकांचे पैसे मी वापस आणून देईन, त्याच्यासाठी प्रयत्न करेल. परंतु त्यांची पूर्ण प्रॉपर्टी मैत्रेयाची गेली तरी सुद्धा जे ठेवीदार होते त्यांचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. आणि इतके दिवस मग अमोल शिंदे असतील, तेही सत्तेत होते, त्यांनीही कधीही या गोष्टीवर त्यांनी विचार उठवला नाही, आवाज उठवला नाही. खरं तर सत्तेत असताना त्यांनी ह्या गोष्टी करणं अपेक्षित होतं. परंतु निवडणुकीच्या तोंडावर ह्या गोष्टी काढणं म्हणजे मतं घेण्यासाठी, फक्त जर का तुम्ही मैत्रीय धारकांची मतं घेण्यासाठी जर का तुम्ही करत असाल तर ते मतदार सुज्ञ आहेत. मतदारांना कळतं आहे की फक्त निवडणुकीच्या तोंडावर हे लोक मागतायत, बोलता आहेत. हे आजकाल सगळे सुज्ञ मतदारांच्या लक्षात येतं. बांधवांनो, पाचोरा तालुक्यामध्ये, शहरामध्ये असेल किंवा भडगाव शहरामध्ये असेल, ऑक्सिजन पार्कसाठी जागा सोडलेली असते, ग्रीन झोन म्हणून. त्याचा उपयोग आपण लहान मुलांसाठी खेळणे किंवा वयस्कर लोकांसाठी फिरण्यासाठीची जागा होऊ शकते. परंतु आज पाचोरा तालुक्यामध्ये जे काही 9-10 भूखंड आहेत, जागा आहेत, त्या खिरापतीसारख्या वाटल्या गेलेल्या आहेत आणि आज त्याचं बाजार मूल्य हे सुमारे 200 कोटी रुपये आहे. म्हणजेच तब्बल 200 कोटींच्या भूखंडाचे श्रीखंड बिनधास्तपणे लाटल्याचे दिसून येत आहे. पाचोरा शहरात पाणी पुरवठा जो होतो तो अगदी दूषित प्रमाणामध्ये होतो. आमदारांनी मोठा गाजावाजा केला आणि पाणी पुरवठ्याची जे काही फिल्टर प्लांट बसवला तो प्लांट बंदच आहे. त्यामुळे गढूळ पाणी येतं, घाणयुक्त पाणी, आपल्या पिण्याच्या पाणी जे काही येतं ते घाणीचं पाणी असतं आणि त्यामुळे आरोग्य या जनतेचं खराब होतं. आमदारांनी बहुळा धरणावरून पाईपलाईन केली
त्या पाईपलाईनचा वापरच झाला नाही. ती जशी जमिनीत दाबली गेली ती तशीच आहे, त्याचा एकदाही उपयोग झालेला नाही. मग ही पाईपलाईन केली कशाला? एवढा मोठा खर्च केला आणि तिथून जर पाणी येत नसेल तर ते जनतेच्या कामासाठी ते केलेलंच नाही असं म्हणावं लागेल. आज शहरामध्ये गुंडागर्दी आणि दहशतीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे शहरामध्ये भयभीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शांततेचा भंग झालेला आहे आणि तेव्हा अशा अशांत वातावरणामध्ये विकास कसा होऊ शकतो हे मोठं प्रश्नचिन्ह आज या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आज ही पत्रकार परिषद ह्या काही मुद्द्यांसाठी होती. बाकी पुढील मुद्दे जे आहेत ते अभयदादा बोलतीलच आपल्याशी. धन्यवाद.